बोट धरून संताप पडला. खिदळ खिदळ गाल दुखून बनता रडला. टेन्शन की रेमेडी धमाल कॉमेडी फुल टू टाइमपास करा चटकू. वाव यार वाव, गोळी मारली इकडे गेली तिकडे. वाव. ए वेटर, एक इडली वडा सांबार मार के. ओके. अरे यार मी वेटर नाहीये, मी एजंट विनोद. थोडा एजंट झालोय आता, पण छंद आता यार घेऊन आला तुमच्या आवडीचा कार्यक्रम क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू पॉवर्ड बाय एअरटेल कॉमेडीचा. वाव कणगी तुरा. आजच्या वाव एपिसोडला सुरुवात करूयात, पण त्याआधी स्वागत करूयात आपल्या वाव परीक्षकांचं. वाव स्वप्नील जोशी, वाव महेशजी कोठारे, आणि स्वागत करूयात ज्यांना आपण इकडे कॉमेडीचा वाव देणार आहोत, अशा आपल्या वाव 8 जोड्यांचं. पण एक जोडी गायब आहे, त्या 7च आहेत. एक मिनिट निलेश, 8 जोड्यांची स्पर्धा आहे आणि 7च जोड्या तिथे दिसत आहेत, तर आपण 8व्या जोडीला तिथे बसायचा वाव आज का दिला नाहीये? त्याचं कारण असं आहे की सर जयवंत वाडकर यांचं असं म्हणणं आहे की मी आज या सगळ्या कलाकारांना चॅलेंज करणार आहे. तर आता बघायचं आहे की ते सुरुवातीला येऊन इकडे काय परफॉर्म करणार आहेत आणि त्यांना आपण संधी देणार की नाही हे नंतर ठरेल. पण त्यांनी आपला तुरा स्वतःच आधीच चॅलेंजला लावलेला आहे. तुरा लावला या सर, 2 तुरे दिसतात. एक्झॅक्टली, मी तेच विचारणार होतो की तू म्हणतोयस की त्यांनी आपला तुरा पणाला लावलेला आहे, पण इथे 2 तुरे दिसत आहेत. त्याचं कारण असं आहे ओव्हर कॉन्फिडन्स. तर आता बघूयात खरंच हा ओव्हर कॉन्फिडन्स आहे की त्यांचा कॉन्फिडन्स आहे. मी परीक्षकांना विचारतो की काय मग त्यांना येऊ द्यायचं सुरुवातीलाच. त्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स बघायलाच हवा. ओहो, वन मोर थिंग, आम्ही आमचे 2 तुरे देखील आताच पणाला लावतो आहोत. आताच. हो, येस. वाव यार. तर आता इथे येत आहेत एक नवरा बायको ज्यांना खरं तर मरून खूप दिवस झालेत, पण त्यांना डिवोर्स मिळत नाही. म्हणून एक दिवस त्यांनी ठरवलंय, हे एक दिवस त्यांनी ठरवलंय की आता मेलोय म्हणून काय झालं, पण स्वर्गात डिवोर्स घेता येईल ना. मग बघूयात आजच्या दिवशी त्यांना डिवोर्स मिळतोय का. बोलणं फार अवघड आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आतापर्यंत या स्पर्धेत 12 तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं जयवंत वाडकर आणि वाव अमिता खोपकर. याहू! याहू! कोई मुझे बेताल कहे, कोई मुझे बेताल कहे. अरे तुषार बेताल वाजवतो, मग मी बेताल गातो. अरे काय रे काय, सुरात गा ना, सुरात सुरात वाजव वाजव वाजव. याहू! याहू! आते जाते हुए मैं सबकी खबर लेती हूँ. आते जाते हुए मैं सबकी खबर लेती हूँ. नाम हडड़ है मेरा, हंसती हूँ. भूतिया तू कधी आलास? ए 12 मुल्कों की मांत्रिक मुझे ढूंढ रही है, हाँ। लेकिन भूतिया को पकड़ना मुश्किल नहीं नामुमकिन है. बस 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 हिंदी बस. अरे इसी अदा पे तो तू मेरे ऊपर प्यार करती है. अरे जुगनूचं गाणं गायलं आणि तू माझ्या प्रेमात पडलीस. मैत्रिणीनं काय सांगत होतीस, काय सांगत होतीस? काय काय काळा असला म्हणून काय झालं? अगं तो ही गोष्ट आहे. ही गोष्ट सगळ्या भूतांनी ऐकली आणि त्यांनी हसण्यावारी नेलं. आणि म्हणूनच ही चूक सुधारण्यासाठी आता आपण कोर्टात आलोय ना. ए, नको 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 नको, आपण डिवोर्स नको घेऊया ग. का नको घेऊया, का नको घेऊया? तू मला आजपर्यंत काय दिलंयस तरी काय? काय दिलंस म्हणजे? अगं सणाला ताजं ताजं रक्त दिलं,
अगं माणसांची हाडं आणायचो मोह टाळून ती हाडं मी तुला द्यायचो आणि तुम्हाला आज हाडतूड करतेस. हा ठीक आहे पण आई आल्यावर आई, अरे तुझी आई आहे ना माझं रक्त प्यायची. काहीतरी बोलू नकोस. माझ्या आईने स्मशान यात्रा केलेली आहे. हा, ती लोकांच्या घरी रक्तच काय पण पाणी सुद्धा प्यायची नाही. अगं काय सांगतेस काय अगं एकदा मला ढेकणं चावत होती म्हणून मी असं मारायला गेलो ना तर हातात कवळी आली. कोणाची? अगं तुझ्या आईची. अगं अख्खा दंड खाऊन टाकला माहितीये माझा. काय सांगतोस? हात तर इथेच आहे. हा हात तुझ्या आईचं काय? तोडून मी इथे बसवलाय. तेव्हा आता ज्या ज्या वाईट गोष्टी मी करतो ना त्यात तुझ्या आईचा हात असतो. माझ्या आईचा हात तोडलास. माझ्या आईचा हात तोडलास. बरं झालं सांगितलंस. आता तुझ्या विरुद्ध कोर्टात एक पुरावा सापडला. झालं गेलं गटारात मिळालं ग. गटारी अमावास्येचा पुरावा भक्कम आहे. त्यावेळी माझी काही चूक नव्हती. त्या दिवशी माझा उपवास होता आणि तू मस्तपैकी रक्ताची पार्टी करत फिरत होतास. अगं काय करणार मला रक्त प्यायचंच नव्हतं पण माझ्या मित्रांनी आहे ना कोल्ड्रिंक बरोबर रक्त मिक्स केलं म्हणून मी एक पेग मारलं ग. तू एक पेग मारलास आणि मला रात्रभर त्रास देत होतास फोन करून. मला घटस्फोट पाहिजे, मला काडी मोड पाहिजे, मला तलाक पाहिजे. तुला तलाकच पाहिजे ना? देते मी तुला तलाक. पण काय रे माझ्या आई वडिलांनी केवढा हुंडा दिला होता तुला. कसला हुंडा दिला कसला हुंडा? अरे तुमच्या 50 भूतांना हॉटेल्स वटवृक्षामध्ये सोय केली होती. हो आणि ताजी ताजी माणसं अशी मारून आणलेली होती. आणि तुझ्या आई वडिलांचा उपवास होता म्हणून 2 व्हेजिटेरियन माणसं आणली होती. आणि तुझ्या त्या रिकाम टेकड्या बहिणीसाठी पिंपळाच्या वृक्षाखाली एक बुटीक काढून दिलं. तिथेही तिने अंधार केला. गाऊन शिवणाऱ्या भूत्या बरोबर पळून गेली आणि आता रस्त्यावरती गाऊन आपलं पोट भरतीये. हो एवढं सगळं केलं तुझ्यासाठी पण तू काय केलंस माझ्यासाठी? काय केलं तुषार? अगं तुला एवढा कोळशासारखा मुंजा दिला ग मी. तो तुझा नाहीये. तरीच तो त्यांच्यासारखा दिसतो. अरे असं नाही रे. आता आपण डिवोर्स घेणार आहोत ना म्हणजे मी त्याला माझ्या बरोबर घेऊन जाईन की नाही म्हणून म्हणते मी. अरे तात्या विंचू कसा आला नाही अजून? नको तात्या विंचू नको. हे बघ आपण डिवोर्स नको घेऊ. ऐक माझं. अगं मी शहाण्या भूतासारखा वागीन याच्या पुढे भुत्यागिरी करणार नाही. म्हणजे दादागिरी करणार नाही. अगं जखणींकडे पाहणार नाही. तू म्हणशील तसं वागीन. तुझ्या आईची सेवा करीन. तिचे उलटे पाय मी सरळ करीन. नाही म्हणजे सरळ दाबीन. रिअली? आय स्वेअर. तू मला असं पुन्हा सारखं इमोशनल करतो. दिस इज नॉट फेअर. रडू नको. अगं आई ह्याच्या पुढे माझ्याकडून काही चूक झाली ना तर बिंदास डिवोर्स दे मला. हा डिवोर्स कॅन्सल. मला तर पार्टी पाहिजे. काय पाहिजे? मला चायनीज खायचंय. चायनीज? ओरिजिनली मेले तरी हिला चायनीज हवंय. आता चायनीज म्हणजे वॉचमन शोधावा लागेल. वॉचमन तुषार. क्या बात है. या भूतांना बघून सगळेजण घाबरले असतील आणि सगळ्यांना आपल्या आयुष्यातले भित्रे मित्र नक्की आठवले असतील. तुम्ही चॅलेंज केलं होतं सुरुवातीलाच येऊन 2 तुरे घेऊन. आणि आता बघूयात ज्यांनी भूतांवरती PhD केली आपल्या सिनेमांमधून. महेशजींना कसं वाटलंय? जयवंत अँड ऑफकोर्स अमिता, तुमचा गेटअप, दोघांचाही गेटअप, त्या गेटअपसाठी विशेष टाळ्या. तुम्ही दोघांनीही हा ऍक्ट खूप सुंदर केलात. नो डाऊट अबाउट इट. बट आय डोंट नो व्हॉट वॉज मिसिंग. म्हणजे खरंच ह्याच्यामध्ये काय मिसिंग होतं हे मी नेमकं सांगू शकत नाही. पण ओम फट स्वाहा झाला नाही. ऑल द बेस्ट टू यू. स्वप्नील सर. जयवंत सर आणि अमिताताई, आय कम्प्लिटली अग्री विथ महेश सर. मला असं वाटतं की जो प्रॉमिस तुम्ही तुमच्या या 2 तुरे लावून आणि या ऍक्टनी आणि आधी सगळ्यांना चॅलेंज देऊन जे ॲटमॉस्फिअर तुम्ही तयार केलं होतं तितका फनी झाला नाही ऍक्ट असं मला पर्सनली वाटतं. आणि त्याबद्दल मला थोडंसं दुःख होतंय कारण तुम्ही दोघे फारच प्रॉमिसिंग आहात. ह्याबद्दल काही वाद नाही. सो बेटर लक नेक्स्ट टाइम. गॉड ब्लेस.
बघूयात आता गुण किती मिळालेले आहेत. महेशजी किती गुण? 9 गुण. स्वप्नील सर 8.5 17.5 गुण. ते 4 तुरे आणि यांनी केलेलं चॅलेंज हे सगळं ऍक्सेप्ट करून बघूयात या जोडीला आता कोण चॅलेंज करतंय. आता मला असं वाटते जी जोडी चॅलेंज करेल ती स्वतःचा पण तुरा घेऊन येईल, तेव्हा 5 तुरे पणाला लागतील. 5 तुऱ्यांसाठी बी केअरफुल. आता ठरवणार परीक्षक. चिठ्ठी. सुनील तावडे आणि नेहा शितोळे. परीक्षकांनी आधीच आपले 2 तुरे पणाला लावलेले आहेत, त्यामुळे पहिल्यांदाच फुबाई पूच्या या मंचावरती या 2 जोड्यांमध्ये होणारे युद्ध 5 तुऱ्यांच्यासाठी. पण या छोट्याशा ब्रेक नंतर तेव्हा कुठेही जाऊ नका. आयुष्यात क्लिअर राहा आणि पाहत राहा क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फुबाई पू कॉमेडीचा वाव कलगी तुरा. रंगमंचावर मधोमध उभे राहतो, मंगलमूर्तीला वंदन करतो. पण तुमचं काय? टॅन 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 टॅन. पुढची टांग मागची टांग पुढची टांग मागची टांग. टाकू का नको टाकू, टाकू का नको टाकू. हो एवढ्या वेळात आमचे नट टाकून मोकळे होतील. बॉयफ्रेंड कसा मिळतो? तू मोठी होऊन शहाणी मुलगी झालीस ना की तुला एक बॉयफ्रेंड मिळेल. आणि मी वाईट मुलगी झाले तर खूप मिळतील. वाव यार वाव. ब्रेक नंतर आपले सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फुबाई फू कॉमेडीचा कलगी तुरा. अनेक टोकाच्या व्यक्तिरेखांना एकत्र आणण्याचं काम फक्त फुबाई फूचा मंच करू शकतो. तर आज या मंचावरती एक संगीत नाटकातला कलाकार आणि एक तमासगीर पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. बघूयात मग आता दोघांमध्ये काय जुगलबंदी रंगणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आतापर्यंत या स्पर्धेत 9 तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं सुनील तावडे आणि वाव नेहा शितोळे. पंचतुंड नर रुंडमाळधर पार्वतीश आधी तो. पंचतुंड नर रुंडमाळधर. नमस्कार नमस्कार नमस्कार. सुस्वागतम. रंगदेवता श्री गजानन आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून आम्ही सादर करत आहोत घडणारं जर घडणारच नसेल तर मग कल्पनेला हरकतच काय, अर्थात आयुष्यावर बोलूच नका काही. तर रसिक प्रेक्षकांना नम्र विनंती, त्यांनी आपले बोलके मोबाईल आणि रडके बाळ कृपया सायलेंट मोडवर ठेवावीत. हा नियम अर्थातच उगाचच दाद देणारा कुशल आणि रसिकांसाठी सुद्धा लागू आहे. स्टॉप. थांबा. अरे कोण रे तू या एक्सप्रेस गाडीला थाण्यातच थांबवणारा टिक्कोजीराव? माझं रिझर्वेशन आहे. एक्सप्रेस गाडीचं नाही, थिएटरच्या माडीचं. हे बघा मी परफॉर्मर आहे. मग मी काय प्लॅटफॉर्मवर आहे का? काय करताय लहान मुलागत? मी लहान मुलासारखं करत नाही तर विचारवंतासारखं करतोय. ते जर तुम्हाला लहान मुलासारखं वाटत असेल तर त्याच्यात माझी काय. बोलताय का अंघोळ घालताय? मी परफॉर्मर आहे. हे स्वर्गस्थ शक्तीनो त्या खडकाची अभेद्यता माझ्या मनाला पेटून उठू द्या. माझा अंतःकरण ऊर्ज्वस्वल क्रोधाने. कोण आहे? काय म्हणवता स्वतःला तुम्ही? कलावंत. कलावंत? मग तुम्हाला देवाधिकाची काही भ्रांत? का? प्रोग्राम चालू करायच्या आधी देवा नाव तर द्यायला नको का? द्यायलाच पाहिजे. श्री गणराया नर्तन करी रिद्धी सिद्धी ही बाजूला दोघी. रिद्धी सिद्धी ही बाजूला दोघी. श्री गणराया नर्तन करी.
आमचं हे असं असतं. मग आमचं काय वेगळं असतंय होय. कसं असतं? जय गणपती गुणपती गजवदना, जय गणपती गुणपती गजवदना, आज तुझी पूजा देवा गौरी नंदना, आज तुझी पूजा देवा गौरी नंदना. वा काय काय गाणं काय हो, तुम्ही चाल बदललीत नाचता नाचता, पण आम्ही असं चालत चालत येतो, रंगमंचावर मधोमध उभे राहतो, मंगलमूर्तीला वंदन करतो. पण तुमचं काय टन 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 टन, पुढची टांग मागची टांग पुढची टांग मागची टांग, टाकूक का नको टाकू, टाकूक का नको टाकू. हो एवढ्या वेळात आमचे नट टाकून मोकळे होतील. हे काय हे काय हे काय काय हे काय आहे? याच्या नंतर जो सुरू होतो ना त्याला म्हणतात वग. ह्याच्यानंतर सुरू होतं ते नाट्य. तसं का म्हणा ना, वग नाट्य नाही नाट्य. म्हणजे ऐतिहासिक, बस तलवारी म्यानं बंद करा, रात्रीच्या दहीवरानं गंजून जातील त्या. पौराणिक, सीते वेलीनो पाखरानो सांगा माझी सीता कुठे गेली आहे. हे रामायण. अरे भ्राताश्री भ्राताश्री भ्राताश्री, आता वस्त्र हरणाला सुरू करा. जीतम जीतम जीतम. हे महाभारत. आणि सामाजिक. हॅलो, मी इन्स्पेक्टर सुनील बाटकर बोलतोय. बोला तुमचं कंप्लेंट काय, तुमचा नंबर काय काय. 70, 82, 89, 99. ओके हवालदार गाडी काढा. हॅलो, मी इन्स्पेक्टर सुनील भाटकर बोलतोय. 70 येती तू, येती नाही, नाही तर नाही. हा विनोद. अग देवा, असं वेगवेगळ्या प्रकारे आम्ही नाटकाचे प्रकार दाखवतो. हे एवढं सगळं करायला लागतं वय तुम्हाला. हो. आम्ही तर एकाच एंट्रीत एवढे सगळे प्रकार करून जातो. कसे काय म्हणजे अशी एंट्री घेतली की ऐतिहासिक, जरा खाली वाकलं, की पौराणिक, अजून जरा खाली वाकलं. की सामाजिक. त्या मरुद्या सामाजिक. तुमचे विनोदी दाखवा, विनोदी दाखवा. बघायचा तुला. आमचा तो बत्ताशा येईल का नाही. हा. मग होतंय सगळं विनोदी. आमच्या नाटकामध्ये शास्त्रीय संगीत असतं. वादा जाऊ कोणाला शरण ग, वादा जाऊ कोणाला शरण, करील जो हरण संकटाचे, करील जो हरण संकटाचे. नेसले नेसले पितांबर जरी, जरी गभर तारी लाल साडी, जरी गभर तारी लाल साडी नेसले. वद जाऊ कुणाला, वद जाऊ कुणाला शरण ग, वद जाऊ पितांबर जरी ग, वद जाऊ कुणाला शरण ग. वा 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 बाई, असे दोन कलांचं असं मिलन झाल्यासारखं वाटतं. जसा कीर्तनाला रंग चढतो अभंगाचा, तसाच नर्तिकेला रंग चढतो लावणीनं. वा वा वा. मधुर मिलनी आज लाभला सुगंध सोन्याला, मधुर मिलनी आज लाभला सुगंध सोन्याला. आणि लावणी भुलली अभंगाला, लावणी भुलली अभंगाला. या कलाकारांना बघून सगळ्यांना आपल्या आयुष्यातले कलाकार मित्र नक्की आठवले असतील. बघूयात परीक्षकांना हा परफॉर्मन्स कसा वाटलाय. स्वप्नील सर, या परफॉर्मन्स बद्दल बोलण्याआधी एकदा या लिखाणासाठी ब्रिलियंट विचार, त्याची अत्यंत उत्तम मांडणी आणि त्याचं अत्यंत सुंदर एक्झिक्युशन, तुमच्या दोघांचं मनपूर्वक कौतुक आणि मनपूर्वक धन्यवाद असा ऍक्ट या मंचावर सादर केल्याबद्दल. वा. महेश सर, हा तुमचा जो ऍक्ट होता ना, हा एक परिपूर्ण ऍक्ट होता. ह्याच्यामध्ये म्युझिक होता, ह्याच्यात ड्रामा होता, ह्याच्यामध्ये कॉमेडीचं होतीच ठासून भरलेली होती. आणि सुनील, तू जो एक अँगल आणला होता ना थ्रूआउट ज्या गालावरती मारण्याचा, तो मला खूप आवडला. म्हणजे दॅट, आणि तो तू थ्रूआउट मेंटेन केला. इट वॉज वंडरफुल वंडरफुल. कीप इट अप. आय थिंक यू टू पीपल रॉक. आणि वन मोर थिंग, तुम्हाला दोघांनाही माझ्याकडून काहीतरी आहे. अहो
क्या बात है एवढा छान कमेंट्स चॉकलेट. आता बघूयात खरंच कोण घेऊन जात आहे. स्वप्नील सर किती गुण? 10. महेश सर किती गुण? 10.5. 5 तुरे तुमचे. यांना तुऱ्यांचा आनंद घेऊ दे तोपर्यंत आपण घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत राहा क्लिअर 99 शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा कलगीतुरा. फुलं जरा सुगंधी असू द्यात म्हणजे मोगरा चाफा केवढा केवढा आनंद होतोय हा. अशा प्रसंगी अशी फुले वापरत नाही तो. पांढऱ्या रंगाची फुलं वापरण्याची पद्धत आहे. जाणार कोणाकडचे तुमचं मग सगळं आमच्या आवडी निवडीप्रमाणे झालं पाहिजे. बरं. उगाच लोकांनी नावं नको ठेवायला नंतर. प्रकाश वर्ष म्हणजे काय? आपल्या वर्गातला जो प्रकाश आहे तो ज्या वर्षी जन्मला त्याला म्हणतात प्रकाश वर्ष. अरे यार मला वाव दे ना, मी बोललो सुद्धा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय क्लिअर अँटी हँड शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा कलगीतुरा. तर आता बघायचंय परीक्षक कुणाला वाव देणार आहेत. सर कुठली जोडी येणार आहे पुढे? ऋषिकेश जोशी आणि नम्रता आवटे. घरात लग्न म्हटलं की सगळीकडे घाई गडबड आलीच. आता एक बाई इथे येते जिच्या मुलीचं लग्न आहे आणि म्हणून ती शोधते एक चांगला डेकोरेटर. बघूयात आता या घाई गडबडीत तिनं नक्की कुणाला फोन लावलाय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात. आतापर्यंत या स्पर्धेत 11 तुऱ्यांचे मानकरी असणाऱ्या या जोडीचं ऋषिकेश जोशी आणि नम्रता आवटे. वाव. तुझ्या तिरडीचे सामान मिळेल इथे सारे. सजलेल्या तिरडीवर सुखाने तुझा रे. धगधगणाऱ्या चितेवर तुझे रे प्रस्थान. जगाचे हे पाश तोडूनी जीव सोडला सोडला सोडला. जीव सोडला देवा जीव सोडला. हा नमस्कार. हो दे खानदामधून बोलतोय. हो हो अडचणीत आलेल्या प्रेतांना स्मशानात पोहोचवण्याचे काम करतो आम्ही. हो 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 काय आहे, प्रेतालाच न्यावे लागते, स्मशान घराजवळ आणता येत नाही ना. विनोद केला. काय आहे प्रसंग कसाही असला तरी हास्य सोडायचं नाही. पण ठेवताय का आता? मला दुसरा फोन येतो आहे. हा कुणीतरी नवीन गेलेले दिसते. कबूतर जा 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 कबूतर जा 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 कबूतर जा 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 कबूतर जा 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 जा. कसा वाटला रिंगटोन? गेलेल्या माणसाचा फोन आहे. मला या रिंगटोन वरून कळते. हो नमस्कार. काय झालं? कुणी गेलंय का? खरं तर हे मी तुम्हाला विचारणार होतो. अहो पण कुणीतरी गेल्यासारखा गंभीर स्वर तुम्हीच काढलात ना. म्हणजे माझं कामच असं आहे की मला फार आनंदी स्वर लावता येत नाही. हो बर कोण गेला आहे? अहो आता कुणी गेलं नाहीये पण लवकरच जाणार आहे. म्हणजे जाणाऱ्याची पूर्वतयारी करता आहात की काय? पिंड खाताय तुम्ही. पूर्वतयारी करायलाच हवी ना. ऐनवेळी करतात का सगळं? मला सांगा कधी येताय? हे काय आलोच. टिंग टॉंग. बाई आलात ही तुम्ही. इमर्जन्सीची सेवा आहे आमची. कसा वेळ काय सांगून येत नाही ना. हा बोला कोण गेला आहे? गेलं नाही जाणार आहे. जाणार आहे? ह. कोण स्त्री की पुरुष? स्त्री. सुवासिनी की? सुवासिनी. तुम्हाला कसं कळलं सुवासिनीचं नाव? काय नाव आहे? नावाशी काय घेणं देणं आहे तुमचं? बरोबर माझा नावाशी काय संबंध? जाणाऱ्याला फक्त पोचवणे हे आमचे काम. खरंच ओ. पाठवणीची वेळ ही सगळ्यांवरच येते. पण आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात हा क्षण येऊन ठेपतोच. कल्पनाही नसते हो आपल्याला त्याची. काय आयुष्यात असे प्रसंग येतातच. हो आपल्या हातात काय आहे शेवटी? तयारी करायची
करायची पटापट. हो, त्यासाठीच आलो आहे मी. हे बघा, मला त्या दिवशी अजिबात वेळ मिळणार नाही, त्यामुळे हे सामान राहिलं ते सामान राहिलं चालणार नाही. हे बघा, त्याची काळजीच करू नका, माझे कामच आहे ते. अशा अनेक ऐन वेळा निजवलेल्या आहेत मी, आपल्या हे निभावलेल्या आहेत मी. बरं ते असू दे. हे बघा, पुढच्याच आठवड्यातला मुहूर्त आहे. म्हणजे जाणाऱ्याचा मुहूर्त देखील काढून ठेवला आहेत की काय? हो, मग मुलगी चांगल्याच मुहूर्तावर जायला हवी. काय व्हेंटिलेटरवर आहे की काय? तिचं तिनंच ठरवलंय. कधी एकदाची जाती असं झालंय तिला, म्हणून तिच्या सकट आम्ही सगळेच व्हेंटिलेटर वरती आहोत. पोटची पोर उडून जाणार म्हणून तिची हौस मौस करून घेईन म्हणते. त्यासाठीच तुम्हाला तातडीनं बोलवलंय. यादी माझ्याकडे नेहमी तयार असते. हो, पटापट वाचा, घोळ नको पुढे. बांबू हा? लावावे लागतात, म्हणजे बांध करायला. बरं. हे असे बांबू घ्यायचे, सुतळ, बांधून झाले. हा, आता याच्यानंतर फुलं घालायची आणि मग हार घालायचे. चांगले मोठमोठाले हार घ्या आणि फुलं जरा सुगंधी असू द्यात, म्हणजे मोगरा, चाफा, केवडा. केवढा आनंद होतोय हा. अशा प्रसंगी अशी फुले वापरत नाही, तो पांढऱ्या रंगाची फुलं वापरण्याची पद्धत आहे. जाणार कोणाकडचे? तुमचं. मग सगळं आमच्या आवडी निवडीप्रमाणे झालं पाहिजे. उगाच लोकांनी नावं नको ठेवायला नंतर. बरं, पुढे. हा, पुढे पांढरे कापड. स्वस्तिक वगैरे तुम्ही काढून आणाल ना? अशा प्रसंगी पांढऱ्या कापडावर स्वस्तिक वगैरे काढता की काय तुम्ही? नवीन पद्धती अशा मला कळत असतात. बरं, रटण्यासाठी बायका वगैरे बोलवायच्या आहेत की काय? नाही, त्याची काही गरज नाहीये. आमचं चांगलं मोठं कुटुंब आहे आणि आम्ही काय इतकेही असंवेदनशील नाही होतो. बरं, काय म्हणते, माझ्या मुलीला की नाही मला असं फुलावांच्या वर्षावातून जाताना पाहायचंय. नाही, फुले आम्ही उधळतोच. हो, अगदी चांगली मोठी घेऊया फुले. हा, काळजी करू नका. अशी उधळतात ना फुलं. कसं आहे, पुढचा माणूस पुढे कशी फुले टाकेल, शेवटी फुले देहावर पडली म्हणजे झाले. बरं, असू दे. मला सगळं बँडवाले मिळतील ना आपल्याला? बँडवाले? हो. ही खरं तर शांततेनं जायची वेळ. जाणार कोणाकडचे? तुमच्या. मग जे मी सांगेन तसंच झालं पाहिजे. वाजत गाज. आहेत माझ्याकडे बँडवाले देखील आहेत. हो, भरपूर टीम आहे माझ्याकडे. काय पारंपरिक गाणी वगैरे घ्यायची आहेत का? राम नामाची वगैरे? असं काहीतरी आधुनिक हवं, म्हणजे मागे रडणाऱ्यांचा आवाज माझ्या मुलीच्या कानापर्यंत पोचता कामा नये. असं काहीतरी आधुनिक, असं उडत्या चालीचा आनंदी वाजवा. आनंदी उडत्या चालीचा अशा प्रसंगी माझे काय वाजवा रे उडत्या चालीचे. नाही 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 नाही, आता नाही येणे जाणे. श्रीराम जय राम बोला, जय हरी श्री हरी बोला. नाही 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 नाही, आता नाही येणे जाणे. श्रीराम जय राम बोला, जय हरी श्री हरी बोला. कसे वाटले? हे छान आहे. छान आहे हे ना? अगदी आधुनिक आहे. हा. चालेल. बाई, विधी कसे चटक्यात उरकायचे की काय? सगळं कसं सागर संगीत झालं पाहिजे. सागर संगीत? हो. नाही, मी आपलं तुम्हाला सुचवत असे होतो की विद्युत दाहिनीत घातले की 2 मिनिटात खेळ खालास. नाही, म्हणजे सागर संगीत करायचं म्हणजे पुन्हा सरण आले, लाकडे आली, सगळं सजवून आलं, मग त्याच्यानंतर तेल तुपाचे डबे आले. पाहुणे इतक्या वेळ कवटी फुटेपर्यंत थांबत नाहीत. हो, कवटी फोडेन तुमची. काय चाललंय तुमचं? मी माझ्या मुलीला असं लग्न करून मांडवात नेण्याच्या तयारीचा विचार करते आणि तुम्ही तिला स्मशानात पोहोचवताय. हे बघा, माझे कामच आहे हे. तुम्हीच मला बोलवले, तुम्हीच मला फोन केलात, यादी कशाची वाचून दाखवली, होला हो करत राहिलात तुम्ही. 1 मिनिट, तुम्ही नेनेच ना? हो, मी नेने, वर नेने, हा? वसंत रघुनाथ नेने. मग ते लग्न मांडववाले कोण? तो माझा धाकटा भाऊ, त्याचे दुकान माझ्या शेजारी. चुकीचा नंबर फिरवला. हो, हरकत नाही, हे माझे कार्ड लागेलच तुम्हाला. तुमच्याकडेच ठेवा आणि चालते माहित ना. हे बघा बाई, कसं आहे, तुमच्या मुलीचं लग्न म्हणजे कोणाचे तरी मरण आले, सो लागणार तुम्हाला. घ्या, चालेल. तुझ्या आईची तिरडी मड बसवलं तुझं. बघूया, हसून हसून मरायला लावणारा हा तुमचा परफॉर्मन्स कसा वाटला परीक्षकांना? स्वप्नील सर. आय एम सॉरी फॉर माय प्रेज्युडिस ऋषा, पण या ऍक्ट मध्ये माझं लक्ष फक्त नम्रताकडे होतं. नम्रता, यू आर फॅन्टॅस्टिक इन दी ऍक्ट. खूप छान एक्झिक्यूट केलं तुम्ही दोघांनी. मला असं वाटलं पर्सनली थोडीशी अजून रिहर्सल मिळाली असती ना तुम्हाला, तर तुम्ही आणखीन बहार आणली असतील. पण नंदलेस बोथ ऑफ यू खूप गोड, फॅन्टॅस्टिक. आय लव्ह यू बोथ. महेश सर. ऋषिकेश आणि नम्रता, खरोखरच खूप सुंदर ऍक्ट होता. मला असं वाटलं की ह्या ऍक्टमध्ये ना आणखीन खूप धमाल होऊ शकली असती, असं माझं पर्सनल मत आहे. पण इट वॉज अ गुड ऍक्ट. ऑल द बेस्ट टू यू. वा, आता बघूया किती गुण मिळत आहेत. स्वप्नील सर, किती गुण? 9.5. महेश सर 9 गुण. एकूण 18.5 गुण. यांनी पणाला लावलेला तो एक लाल तुरा
या सगळ्यांना बघूयात कोण चॅलेंज करताय. 3 जोड्यांनी हात वर केलेला आहे. निर्णय परीक्षकांच्या हातात. कुशल आणि रसिका. आता विचारूयात परीक्षकांना ते किती तुरे पणाला लावणार आहेत. 1 तुरा. 1 तुरा. वाव यार वाव, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या जोड्यांसाठी. वाव यार, माझा मित्र कुशल याने आता चॅलेंज केलंय यांना. बघायचंय आता 3 तुऱ्यांसाठी होणार हे युद्ध. पण या छोट्याशा ब्रेक नंतर डोक्यावरती हात ठेवून सांगतो, वाव मी परत येईन पण डॅन्ड्रफ परत येणार नाहीये. पाहत राहा क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फुबायपू कॉमेडीचा वाव कलगी तुरा. गावामध्ये ढकोडे. गावामध्ये ढ गाढव. म्हणजे गा आणि व याच्यामध्ये ढ गाढव. ब्रेक नंतर आपले सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फुबायफू कॉमेडीचा कलगी तुरा. प्रत्येक शाळेत 2 प्रकारचे विद्यार्थी असतात. एक म्हणजे शाळेचा अभ्यास अगदी व्यवस्थित करणारे आणि दुसरे म्हणजे शाळेचा सोडून बाकी सगळा अभ्यास करणारे. तर असेच 2 विद्यार्थी मधल्या सुट्टीत एकमेकांशी गप्पा मारतात. बघूयात त्यांच्यामध्ये काय काय गप्पा चालल्या आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आतापर्यंत या स्पर्धेत 15 तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं. रसिका आकाशी आणि वाव कुशल बद्रिके. हजारे छोकरे भेजाना ठोकरे हारेला है अपुन. दंगा नहीं करना पंगा नहीं करना कर दूंगा मैं वरना तेरी टाई टाई भी तेरी टाई टाई भी तेरी टाई टाई फिश चिकन फिश चिकन फिश चिकन फिश चिकन फिश. चला 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 चला, रोज सकाळी शाळेत जायची आमची होते घाई. नेमकं तेव्हा सापडे नास होत काही बाही. होमवर्क नोटबुक बालभारती गायब होऊन जात. घरभर शोधतो फाउंटन पेन ते बॅगेमध्येच असत. चला 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 चला. ए चला, ही श्रीरंग गोडबोले यांची कविता आहे ना. हे तुला कसं माहिती? पुस्तकातल्या सोडून बाकीच्या सगळ्या कविता मला पाठ असतात. ए चिंटू ऐक ना, तू काल शाळेत का नाही आलास? गुरुजींना काहीच येत नाही, ते आपल्याला काय शिकवणार. हे अरे पण झालं काय? अगं परवा ते काय म्हणाले, 4 अधिक 4 बरोबर 8. नंतर ते म्हणाले 6 अधिक 2 बरोबर 8. त्याच्यानंतर ते म्हणाले 10 वजा 2 बरोबर 8. अगं किती अधिक किती बरोबर 8 हे त्यांनाच आठवत नाही, तर ते आपल्याला काय शिकवणार. तुला कळत नाहीये, ते बरोबर आहेत. गावामध्ये ढकोडे. गावामध्ये ढ गाढव. म्हणजे गा आणि व याच्यामध्ये ढ गाढव. तू ढ आहेस तू. मी ढ आहे. हो. मी ढ आहे. हो. हम ढ है तो क्या हूँ बाटिल वाले है. हमें ढ है तो क्या हूँ बाटिल वाले है. ढिल दे ढिल दे. तू ना ढ पेक्षा जास्त ढ आहेस माहितीये का? मी ढ पेक्षा पण जास्त ढ आहे. हो. ढ पेक्षा पण जास्त ढ आहे. मोठा ढ. तू स्वतःला काय खूप हुशार समजतेस. हो. मग माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. विचार. असं कुठलं फळ आहे ज्याच्यामध्ये तिन्ही लिंगांचा समावेश होतो. म्हणजे आधी ते स्त्रीलिंगी असतं, नंतर ते पुल्लिंगी होतं आणि त्याच्यानंतर आपण त्याला ते फळ असं नपुसकलिंग म्हणून संबोधतो. असं कुठलं फळच नसतं. असतं, असं फळ असतं. नसतं. मला माहिती असतं म्हणजे असतं. नसतं नसतं नसतं. हरलीस. हो. सांगतो बघ, झाडावरती असते ती कैरी. नंतर पिकून आपल्या हातात येतो तो आंबा. मग आपण पेटीत टाकतो आणि होतं ते फळ. काय शॉलेट आहेस रे तू.
हे तर काहीच नाही. तुला सांगतो एक गंमत सांगतो गंमत. हा. कैरी असते ना कैरी, हा. तिचं जर पण केलं ना तर स्त्रीलिंगीचं नपुसकलिंग होतं. कसं पण कसं पण म्हणजे बघ ती कैरी ते पण हा आणि आंबा जर कापला ना तर तो पुल्लिंगीचा स्त्रीलिंगी होतो. कसं म्हणजे बघ तो आंबा ती आंब्याची फोड. हो आणि गंमत म्हणजे आंब्याचा जर रस केला तर तो पुल्लिंगीच राहतो. काय तो आंबा तो रस. हे तुझं व्याकरण सॉलिड आहे. व्याकरणात रस घेतो मी. हो ना. तुला माहिती का याच्यावर एक गाणं पण आलंय पुल्लिंगी गाणं. पुल्लिंगी पुल्लिंगी हा साखो हा बघ. आंबा पिकतो पुल्लिंगी रस गळतो पुल्लिंगी कोकणचा राजा पुल्लिंगी जिम्मा खेळतो. पुल्लिंगी गाणंच आहे. हे तर झालं आपल्या फळांमध्ये, पण आपल्या माणसांमध्ये पण असंच असतं. आपण सगळे लोक असतो ना ते लहानपणी नपुसकलिंग असतो हे. आणि मोठं होऊन मग ठरतं की पुल्लिंगी का स्त्रीलिंगी. ए नाही असं नसतं. खरंच बघ लहान असतात की नाही तेव्हा आपण काय म्हणतो ते बाळ. हो. आणि मोठं झाल्यावर काय म्हणतो तो माणूस ती बाई. हे तुला केवढं येतं रे. मग हुशार आहे मी. हे तुला सगळंच माहितीये. सगळं माहितीये. मला सांग ना बॉयफ्रेंड कसं मिळतं. अरे बाप रे काय विचारलं. बॉयफ्रेंड कसा मिळतो. तू मोठी होऊन शहाणी मुलगी झालीस ना की तुला एक बॉयफ्रेंड मिळेल. आणि मी वाईट मुलगी झाले तर तर खूप मिळतील. तू काय स्वतःला खूप हुशार समजतोस का. हुशारच आहे मी. समजायचं काय त्याच्यात. मग माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. विचार आता. प्रकाश वर्ष म्हणजे काय. आपल्या वर्गातला जो प्रकाश आहे तो ज्या वर्षी जन्मला त्याला म्हणतात प्रकाश वर्ष. अरे नाही. अंतर मोजण्याचं साधन आहे ना. हा. आपल्या वर्गातला प्रकाश आहे ना तो एका वर्षात किती अंतर चालतो ते मोजल्यावर होतं एक प्रकाश वर्ष. अरे नाही हा प्रकाश जेवढा ट्रॅव्हल करतो ना ते प्रकाश वर्ष असतं. त्याला पण म्हणतात प्रकाश वर्ष. हो नाही तू वेडा आहेस मूर्ख आहेस माठ आहेस. आई म्हणते ना तसा बेअक्कल आहेस आणि ना टुनटुन भोपळ्यामधला भोपळा आहेस. मी भोपळा आहे. हो. मी भोपळा हो. आहे. मग माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तुझ्यासाठी पहिला प्रश्न आहे. मी काय टाळी देण्यासाठी हात पुढे नव्हता केला. ही बच्चनची स्टाईल आहे. मी अब ये पहिला सवाल है. हाँ? निवडुंगाला काटे का असतात. कारण निवडुंग ही एक वाळवंटी वनस्पती आहे. चूक साप चूक. कारण निवडुंग घामोळ्याची पावडर लावत नाही. अभी तुम्हारे लिए दूसरा सवाल है. बर दूसरा सवाल है. दगड पाण्यात का बुडतो. कारण दगडाची घनता ही पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असते. चूक साप चूक. कारण दगडाला पाण्यात पोहता येत नाही. आपके लिए तीसरा सवाल है. गुड आपके लिए तीसरा सवाल है कि 2 पायांचा उंदीर सांग. हे मला माहितीये मिक्की माऊस. चूक हा प्रश्नच चुकीचा होता माझा. प्रश्न खरा आहे की 2 पायांचा बदक सांग. डोनाल्ड डक. चूक कुठल्याही बदकाला 2च पाय असतात. डोक्यावरती हात ठेवून सांगतो तुमचा परफॉर्मन्स मस्त होता. जोरदार टाळ्या जोडीसाठी. कॉमेडीची शाळा मला फार आवडली. बघत परीक्षकांना कशी वाटली आहे. महेश सर. कुशल आणि रसिका ऍज युजल तुमचा ऍक्ट रॉक करतो. रॉक फॅन्टॅस्टिक. कीप इट अप. आणि रसिका तुला माझ्याकडून एक विशेष चॉकलेट. स्वप्नील सर. कुशल आणि रसिका मी काही म्हणायच्या आधी रसिका तुझ्यासाठी. जी गीकी मुलगी तू सादर केलीस ना ती इतकी इरिटेटिंग आणि डोक्यात जाणारी होऊ शकते. पण ती इतकी गोड आणि लवेबल सादर केलीस तू की क्या बात आहे. गॉड ब्लेस यू. ब्रिलियंट. खूप छान. ऑल इन ऑल तुम्ही दोघांनी हा जो कॉन्सेप्ट होता ह्यातला क्यूटनेस इंटॅक्ट ठेवून त्याच्यात ह्युमर आणलात त्याबद्दल तुमच्या दोघांचं खूप खूप कौतुक. तुम्ही चॅलेंज केलं होतं 18.5 गुण आणि 3 तुऱ्यांना. आता बघूयात ते 3 तुरे नक्की कुणाचे होत आहेत. स्वप्नील सर किती गुण. 9.5. महेश सर टँग. 10 गुण. या
3 तुरे आहेत तुमचे. क्लिअर फू बाय फू कॉम्पिटिशनच्या या आठवड्याचे विजेते आहेत समीर मराठे पुण्याहून. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आणि आता ऐकूया त्यांनी पाठवलेला विनोद. एकदा काय होतं, एक पेशंट घाईघाईनं डॉक्टरांकडे जातो आणि म्हणतो, डॉक्टर साहेब प्लीज मला कुत्रा चावलाय, मला पटकन इंजेक्शन द्या प्लीज. अरे कधी चावलाय तुम्हाला कुत्रा? 10 दिवस झाले हो डॉक्टर, काय करायचं? 10 दिवस झाले ना, मग आता काहीही उपयोग नाहीये असं म्हणताय. मग डॉक्टर एक कागद आणि एक पेन द्या. काय मृत्यूपत्र लिहिताय? नाही यादी करतोय, जाता जाता कुणाला चावायचं याची. समीर मराठे यांना मिळणार आहे क्लिअर तर्फे एक छानसा गिफ्ट हॅम्पर. जोरदार आहे त्यांच्यासाठी. आणि आता बघूया कोण आहे याची परफॉर्मर ऑफ द डे जोडी. मी दोनही परीक्षकांना विनंती करतो, वाव, तुम्ही प्लीज इकडे या आणि त्या जोडीचं नाव जाहीर करा. वाव. परफॉर्मर ऑफ द डे. परफॉर्मर ऑफ द डे सुनील तावडे आणि नेहा शितोडे. डोक्यावरती हात ठेवून सांगतो, तुमचा परफॉर्मन्स मस्त होता आणि यालाच म्हणतात क्लिअर परफॉर्मन्स ऑफ द डे. तुम्हाला मिळतंय क्लिअर तर्फे हे गिफ्ट हॅम्पर. तुम्हाला हसण्याचा वाव उद्या सुद्धा मिळणार आहे, कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत तुमचा आवडीचा कार्यक्रम क्लिअर अँटी डॅन्डर शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा कलगीतुरा. काय झालंय? कोण आहात तुम्ही? पादुकुते माझं नाव आहे तुपलिया पादुकुते. तोंडातलं चिंगम खाऊन मग बोल. तू इथं कसाला? चित्रगुप्त माहितीये? हो. यम माहितीये? हो. सारखं पापी पापी म्हणतात. मग त्यांना देऊन टाकायचे एक एक पापी.